हे आहे आमचं गावचं घर. हे छोटंसं गार्डन. सकाळी पाणी हे आहे आमच्या गावचं लिंबूचं झाड. याला इतके लिंबू लागलेले आहेत की एक एक पानाला सुद्धा छोटे छोटे लिंबू आहेत. इथे एक पिवळं लिंबू आहे. गावाला आले की झाडातून लिंबू काढा, आंबे काढा. याची एक वेगळीच मजा आहे. किती मोठे मोठे लिंबू आहेत. हे 2, 3, 5 लिंबू आहेत. जाड जाड एकदम. काटे किती आहे ना लिंबाच्या झाडाला. हे बघा लिंबू किती मोठे आहेत. तर लिंबूचं शरबत बनवायचं आहे. हे आमच्या बगीच्याचे लिंबू. देसी कढीपत्ता किती सुंदर हिरवगार दिसते, एकदम मस्त. लिंबू कढीपत्ता घेण्यासाठी आज आलोय गार्डन मध्ये. हे नारळाचं झाड आहे. अजून याला नारळ लागले नाहीत, पण झाड खूप छान आलेलं आहे. बघा नारळाचं झाड किती मोठं आहे. खूप सुंदर दिसते. आंबाडीची भाजी करायला लागली. कितीही मॉडर्न राहावा तरी गावाला आलं तर आपलं काम आपल्याला करावंच लागतं. आमच्या घरी 2 छोटीशी बकऱ्याचे पिल्ले आहेत. त्यांच्यासाठी गवत घेऊन जाते मी खायला. शेतामध्ये फिरण्यासाठी आलो होतो, पण जाता जाता बकऱ्यांसाठी चारा घेऊन जातोय. कशाला येतोय? एक पाहुणा आला हातचिड म्हणून घ्यायला. मुसलमानच घराकडे लावले जम्पिंग.
उन्हामध्ये येत नाही सोड का 4 वाजता बरोबर येतं का? ते बराबर घरात